नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कसे आहात सगळे? ऑफकोर्स मजेतच असणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकग्राऊंड रिमूव्हर यासाठी एडिटिंग केलेली होती आणि आजच्या व्हिडिओमध्येही आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करूनच एडिटिंग करायची आहे आणि ही एडिटिंग देखील इनशॉट ॲपमध्येच असणार आहे. ही एडिटिंग म्हणजे ह्या एडिटिंगसाठी पिक्सआर्ट हे ॲप देखील आहे, बट त्या ॲपमध्ये एडिटिंग इझी आहे, बट आपल्याला पे केल्यानंतर आपला फोटो सेव्ह होतो. तर ते एडिटिंग आपल्याला तिथे पे न करता इनशॉटमध्ये कसं करता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही ऑल व्हिडिओ नक्की बघा अँड ही एडिटिंग कशी आहे काय आहे तुम्हाला ऑल व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुम्हाला जे मी ॲप सांगते आहे ते तुम्ही डाउनलोड करत राहा, म्हणजे तुम्हाला ऑल एडिटिंग कशी करायची काय करायची तुम्हालासुद्धा आयडिया येत जाते. ठीक आहे. अँड ही जी एडिटिंग आहे ती पण आपल्याला त्यामध्ये पण एक फोटो लागणार आहे, तो आपल्याला कट करायचा आहे आणि काही बॅकग्राऊंड वेगळे लागणार आहेत. त्यासाठी पिंटरेस्ट ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याशिवाय तुम्हाला हे एडिटिंग करता येणार नाही. सो ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करा, म्हणजे त्या ॲपमधून ते कसं डाउनलोड करायचं काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. अँड ते डाउनलोड वगैरे करून कशी एडिटिंग करायची काय करायचं मी ऑल तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नक्की पिंटरेस्ट ॲप इनशॉट ॲप डाउनलोड करा अँड हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मीन्स तुम्हाला वेगवेगळ्या एडिटिंग कशा करायच्या काय करायच्या ऑल या व्हिडिओमधून कळणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्हाला पिंटरेस्ट ॲप मी डाउनलोड करायला लावलेलं. तर पिंटरेस्ट ॲपमध्ये जायचं आहे. सर्चमध्ये जाऊन स्प्लॅश इफेक्ट ब्लॅक असं सर्च करून तुम्हाला इफेक्ट भेटणार आहे. ते इफेक्ट तुम्ही बघा. त्यामधला मी इफेक्ट हार्ट शेपचा चूज केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. इथे मी भरपूर इफेक्ट येत आहेत. तर ह्या इफेक्टमधून तुम्ही कोणताही इफेक्ट घेऊ शकता अँड त्याप्रमाणे एडिटिंग करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता मी हा डाउनलोड केला आहे. अशा प्रकारे डाउनलोड करून घ्या आणि हे ॲप डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला असे इफेक्ट डाउनलोड करता येतील. तर हे झाल्यानंतर इनशॉट ॲपमध्ये जायचं आहे. इनशॉट ॲपमध्ये गेल्यानंतर फोटोमध्ये जायचं आहे. तुम्हाला फोटो ऑप्शन दिसत आहे ते त्याच्यावर क्लिक करा. नंतर न्यूवर क्लिक करून गॅलरीमध्ये जायचं आहे. ब्लँक पेज घ्यायचं आहे. ब्लँक घेतल्यानंतर रेशो चूज करा. रेशो फोटोला सूट होईल असा चूज करा. नंतर PIPमध्ये जाऊन तुम्ही जो आपण स्प्लॅश इफेक्ट डाउनलोड केलेला आहे तो इथे PIPमध्ये जाऊन सिलेक्ट करा. तो इथे नीट ॲडजस्ट करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे. तो नीट ॲडजस्ट करून कसा ॲडजस्ट करते बघून घ्या पहिले तुम्ही. असा वरच्या साईडला तो नीट ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट झाल्यानंतर हा पिक सेव्ह करून घ्या. हा पिक पहिले सेव्ह करून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही, हा सेव्ह झालेला आहे. तो सेव्ह झाल्यानंतर परत आपल्याला त्याच ॲपमध्ये येऊन परत फोटो सिलेक्ट करायचा आहे PIPमध्ये जाऊन अशा प्रकारे. आणि मास्कमध्ये जाऊन तुम्हाला हार्ट शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे हार्ट शेप देऊन त्याला थोडं ब्लर करा. बघा दिसत आहे तुम्हाला मी कशी करत आहे ते बघून घ्या. आणि तुम्हाला तो फोटो डायरेक्टली त्या हार्ट शेपवर न्यायचा आहे आणि मग तुम्हाला मास्कमध्ये जाऊन हार्ट शेप द्यायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि त्याला ब्लर करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे याला कसं ब्लर केलेलं आहे मी. तर अशा प्रकारे हार्ट शेपमध्ये हा फोटो दिसणार आहे. ठीक आहे. तर हा पण आपल्याला फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे. हा फोटो पण तुम्ही इथे ब्लेंड म्हणून पण ऑप्शन आहे. यामध्ये ब्लेंड करता येतं, पण ह्या ब्लेंड ऑप्शनमध्ये फोटो म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्रकारे ब्लेंड होत नाही आहे, म्हणून मी मास्क ऑप्शन इथे वापरलेला आहे. अँड पिक्सआर्टमध्ये ब्लेंड ऑप्शन आहे, त्यामध्ये ब्लेंड छान होतं. बट ह्या ॲपमध्ये ब्लेंड ऑप्शनमध्ये एवढं खास काही ब्लेंड होत नाही आहे, त्यामुळे आपण मास्क ऑप्शनच वापरू आणि मास्क ऑप्शननीच इथे ब्लेंड टाईपमध्ये इफेक्ट देऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा फोटो आपल्याला नीट ॲडजस्ट करून झालेला आहे. तर हा सेव्ह करून घ्या आता.
सेव्ह करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस मी सांगते. परत आपल्याला त्याच ॲपमध्ये जायचं. त्याच ॲपमध्ये गेल्यानंतर आता आपण जो पहिले फोटो घेतलेला तोच फोटो घ्यायचा आहे गॅलरीत जाऊन, आणि ह्याला आता आपल्याला कट करायचा आहे. हा फोटो म्हणजे कट मीन्स बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे या अशा प्रकारे, आणि परत सेव्ह करायचा आहे अशा प्रकारे. सेव्ह केल्यानंतर हा गॅलरीत सेव्ह होईल. परत हा डिस्कार्ड करून परत आपल्याला ॲपमध्ये जायचं आहे. तर ॲपमध्ये गेल्यानंतर तो सेकंडला आपण जो हा सेव्ह केलेला फोटो होता तो घ्यायचा आहे. नंतर हा कट केलेला पिक घ्यायचा आहे, तो नीट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हा असा नीट ॲडजस्ट करून घ्या. तर हा फोटो आपण कट करून गॅलरीत सेव्ह केलेला आहे. तिथून परत गॅलरीमधून आपण हा फोटो PIPमधून घेतला आहे, तो इथे नीट ॲडजस्ट करून घ्या. बघू शकता तुम्ही, तुम्हाला कोणत्या साईडला ॲडजस्ट करायचं आहे तुम्ही करू शकता. तर इथे बघा तुम्ही आता कशी ॲडजस्ट करते मी. अशा प्रकारे ॲडजस्ट करा. यामध्ये प्रोसेस भरपूर आहे, थोडी मेहनत लागत आहे, बट आपल्याला फ्रीमध्ये करायचं आहे म्हणल्यावर थोडीशी मेहनत घ्यावीच लागणार आहे. ठीक आहे. तर परत आपल्याला तो कट केलेला फोटो घ्या. हा ॲडजस्ट झाल्यानंतर परत मी तो फोटो घेतलेला आहे. हा घेतल्यानंतर तुम्हाला कुठे ॲडजस्ट करायचं आहे तुम्ही बघू शकता. मी अशा प्रकारे या साईडला तो ॲडजस्ट करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही कसं ॲडजस्ट करते मी. तुम्ही अप डाऊन लेफ्ट राईट कोणत्याही साईडला ॲडजस्ट करू शकता. मी अशा प्रकारे इथे हा ॲडजस्ट केलेला आहे. याला मी फ्लिप करणार आहे. मीन्स अशा प्रकारे हा फ्लिप झालेला आहे. ठीक आहे. खाली फ्लिप ऑप्शन आहे, तर मी अशा प्रकारे हा फ्लिप केलेला आहे. आता मी ह्याला परत ॲडजस्ट करत आहे नीट. तर तुम्ही पण अशा प्रकारे नीट फोटो ॲडजस्ट करून घ्या. तर तुम्ही बघू शकता मी ॲडजस्ट कशी करते ते. ॲडजस्ट केल्यानंतर आता हा आपल्याला ब्लर करायचा आहे. एडिटमध्ये जा आणि अशा प्रकारे हा ब्लर करून घ्या. दिसत आहे तुम्हाला, असा ब्लर करून घ्या फोटो. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता. नंतर हा नीट ॲडजस्ट करा अशा प्रकारे. तर त्या फोटोला जसा हा फोटो सूट होईल तसं तुम्ही तो नीट ॲडजस्ट करून घ्या. मी बघा आता कशी ॲडजस्ट करते ते. ठीक आहे. असा ॲडजस्ट झाल्यानंतर परत टेक्स्टमध्ये जायचं आहे आपल्याला. तर टेक्स्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाईप करू शकता. तर मी इथे टेक्स्टमध्ये जाऊन माय क्युटी पाय हे टाईप करणार आहे. थँक्यू. तर तुम्ही तुमचा फोटो असेल तर तुमच्याबद्दल सेल्फ लव वगैरे काही टाईप करू शकता. तर अशा प्रकारे मी इथं माय क्युटी पाय हे टाईप केलेलं आहे. तसं तुम्ही काहीही टाईप करू शकता. ठीक आहे. तर हा फोटो अशा प्रकारे माझा रेडी होत आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे फोटो भरपूर करू शकता. दुसरा फोटो पण तुम्ही घेऊ शकता, तुमचा घेऊ शकता किंवा जोडीचा घेऊ शकता. भरपूर प्रकारे तुम्ही अशी एडिटिंग करू शकता. तर अशा प्रकारे माझा फोटो तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एडिटिंग करा. तर बघू शकता तुम्ही माझा फोटो किती क्यूट दिसत आहे. ठीक आहे. तर हा फोटो सेव्ह करून घ्या आता. तर हा फोटो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला आता पुढे दिसणार आहे अशा प्रकारे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही. थँक्यू एव्हरीवन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, अजून काही ॲड पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला ऑल नोटिफिकेशन येतील. होम पेजला माझे ऑल व्हिडिओ दिसतील. सो चला, बाय बाय.